नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एपिक लाईफ. आज खूप दिवसांतर ब्लॉग पडतोय. वी आर बॅक इन पुणे, म्हणजे आज पुण्याला आलो आहे. तर आजचा प्लॅन ठरला होता आळंदीला जायचा, म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत ना, त्यांनी तिकडे जिवंतपणे काहीतरी समाधी वगैरे घेतली होती. सो प्लॅन ठरला तिकडे जायचा. तर बघू, म्हणजे इतक्या दिवस काय ब्लॉग नव्हता, काय नव्हतं, फुल बिझी शेड्यूल चालू होता, जॉब वगैरे, म्हणजे टाईमच नव्हता भेटत. तर आता पुण्याला आलो आहे, तर विचार केला जरा फिरतोय, तर व्लॉग तुम्हाला पण दाखवू की कुठे जातोय कुठे नाही, ते तुम्ही पण बघाल त्याच्या बहाणे. तर बघत राहा व्हिडिओ, दाखवतो पुढे काय दिसतंय काय नाही दिसत आहे काय नाही ते. नंतर ब्लॉग्स कंटिन्यू येतील. आणि म्हणजे सध्या तरी कामामध्ये बिझी असल्यामुळे व्लॉग नाही टाकले, पण आता व्लॉग कंटिन्यू करायचा प्रयत्न करेल मी. बरेच जण बोलले की तू व्लॉग्स कंटिन्यू करत जा, थांबवू नको, कंटिन्युअसली ठेव. सो आता मी ते करतो, कंटिन्युअसली व्लॉग ठेवतो. तर एवढंच, बघत राहा तोपर्यंत व्हिडिओ काय. आपण चाललोय रस्त्यामध्ये, गाडीमध्येच आहे. आता किती वेळ लागतो पोचायला काय अंदाज तर आहे नाही. तर रस्त्यामध्ये कुठे काय आलं दाखवण्यासारखं तर दाखवेल. तर तोपर्यंत तर बघत राहा कंटिन्युअसली, काय येतंय काय नाही येते सर्व दाखवेल. रस्त्यामध्ये जे काय येतंय काय नाही, पोचल्यावर तिकडे काय होईल काय नाही होईल सर्व दाखवेल तुम्हाला, बघत राहा. तर मित्रांनो, आपण आलोय आळंदीमध्ये प्रवेश केलाय. आता चाललोय आम्ही तिकडे. आणि तुम्ही काही मध्ये क्लिप्स बघितल्या असतील, मी क्लिप्स टाकल्यात, तुम्ही बघितल्या असतील. तिकडे ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आहेत, तिकडे पादुका वगैरे ठेवल्या आहेत. आणि ते इंद्रायणी नदीच्या काठी होतं. मामा ते गाणं काय होतं? इंद्रायणी काठी देवाची आळंदी आगली समाध ज्ञानेशाची, असं गाणं आहे. म्हणजे खूप असं सुंदर फील येतोय, फील खूप भारी येतोय बघा, असा फील येतोय. आता जाऊयात पुढे, अजून काय भेटतोय, पुढं काय भेटलं वगैरे. आता खूप काही बघण्यासारखं आहे. तुम्हाला एकनाथ महाराज आहेत ना, इथं पारावरती बसायचे इथे. अच्छा, इकडे तर तुम्ही बघितलं असेल कसं काय ते. म्हणजे अजून अशी खूप खूप छान जागा आहे, खूप छान जागा आहे. आता जातोय आम्ही थोडी, म्हणजे थोडीशी गर्दी आहे, थोडीशी गर्दी, जास्त नाही. तर बघूया आतमध्ये जाऊन कसं काय ते. परिसर तर खूप छान आहे, बघा तुम्ही तोपर्यंत. म्हणजे बघा, संत ज्ञानेश्वर महाराज आहेत ना, यांनी म्हणजे अशी बसली होती ना, तर अशी समाधी वगैरे घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल, म्हणजे असं खूप शांतच असं वातावरण दिसतं. म्हणजे थोडासा हिरव्याळ तुम्हाला आला असेल, बट आहे थोडं शांत आहे थोडंसं. म्हणजे असं छान वाटलं आहे, म्हणजे फील येतं, म्हणजे असं शांततेचं वाटतं ना, खूप असं छान वाटतं. तुम्हाला सांगू शकत नाही ते आता असं वाटतं आहे ते, बट तुम्ही बघत राहा. मी दाखवेल अजून खूप सारा परिसर बाकी एक्सप्लोर करायचा. मी थोडं एक्सप्लोर, इथे लाईन लागली आहे बघा, इथून ना आली ना इकडे बघा, ही इथून अशी लाईन येते, तिकडून आतमध्ये जाते. म्हणजे खूप अशी गर्दी आहे सध्या तरी. आज तर खूप गर्दी आहे, आज माहीत नाही कोणता वार आहे, मी विचारलं नाही. आज अशी खूप गर्दी आहे. आता बघूयात पुढे काय दर्शन घेतोय नाही घेतो, तुम्हाला सांगतो मी, बघत राहा. मित्रांनो, आम्ही बाहेर आलो आहे. म्हणजे आम्ही जास्त काही शूट वगैरे करू शकलो नाही, तिथे थोडंसं अलाउड नव्हतं कदाचित शूट वगैरे करणं. तर म्हणजे बाहेर तुम्हाला मी दाखवलं. तर आता चाललो आहे घरी. म्हणजे अजून जर काय बघण्यासारखं भेटलं तर मी दाखवतो, नाहीतर मग एंड करत आपण आलो आहे. म्हणजे तिकडे दर्शन वगैरे झालं, मुखदर्शन झालं, बाकी काही करायला भेटलं नाही. आणि खूप गर्दी होती आणि मी ब्लॉग पण एंड नाही करू शकलो. म्हणजे तिकडे अशा गर्दीमध्ये राहून असं थोडासा थकलो होतो. तर त्यामुळे मी काय केलं, त्यामुळे मग डायरेक्ट घरी गेलो, म्हणजे मुंबईलाच आलो. आता मी सध्या ऑफिसच्या खाली उभा आहे आणि ब्लॉग एंडिंग करतो, आणि एंडिंग करायला भेटलाच नाही मला. सो कसा वाटला ब्लॉग तुम्हाला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आता ब्लॉग्स कंटिन्यू होतील, सो तुम्ही बघत राहा. आवडला तर लाईक करा यार.
बस भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. येतो.